16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान प्रतीक चंद्रकांत मुळे या भोंदूबाबानं पीडितेला तिच्या बहिणीसाठी कॅन्सरचं औषध देतो असं सांगून कोल्हापूर शहरातील एका ठिकाणी बोलावलं होतं. त्यानंतर तिला कळंबा परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. तसंच घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडितेनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदूबाबा पसार झाला होता. दरम्यान हा भोंदूबाबा पन्हाळा बोरपाडळे परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासासाठी त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.